नमस्कार शेतकरी बांधवांनो. पृथ्वीच्या निर्मितीपासूनच म्हणजेच गेल्या हजारो वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, तासगाव, कडेगाव या तालुक्यांना भीषण दुष्काळाचा शाप होता. हजारो एकर फोंड्या माळावर पसरलेली कुसळं आणि अधूनमधून तोंड वर काढणारी काटेरी झुडपं हीच या भागाची श्रीमंती. इथल्या माणसांना पोटासाठीच नव्हे तर पाण्यासाठी देखील तळ गाठलेल्या विहिरींसंग जीवन मरणाचा संघर्ष करावा लागायचा. या परिस्थितीनं पिचलेली हजारो माणसं पुण्या मुंबईला किंवा परमुलखात मिळेल ते काम करायला जायची आणि गावात उरायची ती फक्त म्हातारी माणसं आणि दावणीची 4 जनावरं. हजारो वर्षांपासून असलेला हा भीषण दुष्काळाचा तिढा सोडवायला देवासनी सुद्धा यश आलं नव्हतं. पण शेवटी तो सोन्याचा दिवस उजाडलाच आणि खानापूर मतदारसंघातील माणसांच्याच नव्हे तर गुराढोरांच्या कपाळावर देखील असलेला दुष्काळाचा कलंक कायमचा धुवून काढण्यासाठी खानापूर तालुक्यातील गारडी या गावात अनिल कलजेराव बाबर या आधुनिक भगीरथानं जन्म घेतला. माणसाने एका खेड्यातल्या माणसाला नेऊन विधानसभेपर्यंत पाठवलं. त्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये कमीत कमी आटपाडी तालुक्यामध्ये जर क्षेत्राचा जर विचार केला तर 11,000 एकर वरती डाळिंब बागांचं एकर आहे. त्यातून उत्पन्न मिळणारा जर आपण विचार केला तर कमीत कमी 1,000 कोटीपेक्षा ज्यादा उत्पन्न आज डाळिंबातून लोकांना घेता टेंबू योजनेमुळे फक्त आलेलं आहे. स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना मतदारसंघात सर्वाधिक प्रेम मिळाले ते विसापूर सर्कल मधून. खानापूर, आटपाडी तालुक्याबरोबरच विसापूर सर्कलचा दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी अनिल भाऊ बाबर यांनी आपलं आयुष्य खर्ची घातले. विसापूरमधील सपाट भागाबरोबरच डोंगर कपारीत टेंभूचं पाणी पोहोचवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. टेंभू योजनेचाच भाग असलेल्या विसापूर पुणदी या योजनेच्या माध्यमातून विसापूर सर्कलमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं विसापूरमधील अनेक गावात हरितक्रांती झाली. टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्यातून विसापूर सर्कलमधील दुर्गम अशा डोंगर कपारीतील उरलेल्या गावांना पाणी देण्याची जबाबदारी आता सुहास भैया बाबर यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. या मतदारसंघात असणारी घाट माथ्यावरची गावं आणि आमच्या तासगाव तालुक्यातील पूर्व भागातली गावं जे विसापूर सर्कल या भागाचा जर विचार केला तर पिढ्याने पिढ्या ही गावं वंचित असणारी पाण्यापासून कुठल्याही नदीचं किंवा कुठल्याही धरणाचं पाणी ह्या गावाला कधीही मिळालं नाही. परंतु स्वर्गीय आराराबा पाटील यांनी आरपळच्या माध्यमातून या भागाला पाणी विसापूर सर्कलला पाणी द्यायचा प्रयत्न केला. पाणी उचलून आम्हाला विसापूर त्या टप्प्यातून आम्हाला उचलून पाणी दिलं. त्यामुळं आमच्या हे गेली 10 वर्ष ह्या गावाला पाणी आलं. परंतु या पाण्यामुळं अजून पाणी आम्हाला कमी पडत होतं. अनिल भाऊने या आरपळच्या पाण्यामध्ये टेंबूचं पाणी मिसळून आणि तारळीचं पाणी बोगद्यातून आणून ह्या आरपळमध्ये पाणी टाकून त्यामुळे आमच्या विसापूर सर्कल असो पुंदी सर्कल असो या दोन्ही टप्प्याला चांगल्या पद्धतीचं पाणी मिळाल्यामुळं भरपूर पाणी मिळाल्यामुळं इथून पुढं या भागातील शेती सुफलाम झाल्याशिवाय नाही. आणि ह्या अनिल बाबरच्या बाबतीत जर बोलायचं झालं या पृथ्वीवर असं एक आश्चर्यचकित करणारं या घाट माथ्यावर पाणी कोण कल्पनाही करू शकणार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती असताना अनिल भाऊनी पूर्ण त्यांच्या आयुष्याची ताकद राजकारणातली ताकद खर्च करून त्यांनी जी आज 6व्या टप्प्यात जे पाणी काम 6व्या टप्प्याचं पाणी जे शेतकऱ्याने दिलं घाट माथ्यावरच्या आणि त्यामुळं आम्ही ह्या संपूर्ण परिसरातील घाट माथ्यावरची लोक आणि विसापूर सर्कल मधली लोक आमच्या कितीही जरी पिढ्याने पिढ्या गेल्या तरी ह्या 2 लोकांनी कधीही विसरणार नाहीत. आणि ह्या घरातून अनिल भाऊ आणि सुहास भैया आणि आराराबा पाटील यांचं कधीही शेतकरी ऋण फेडू शकणार नाहीत. टेंभूच्या पाण्यामुळं समृद्ध झालेला खानापूर मतदारसंघ आता रोजगार मागणारा नव्हे तर रोजगार देणारा मतदारसंघ झालाय.
खानापूर मतदारसंघात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला शेतीतून स्थानिक लोकांच्या रोजगाराची गरज भागून स्वप्नपूर्ती सोहळा म्हणून मोठ्या दणक्यात साजरा करण्याचं ठरवलं. संपूर्ण मतदारसंघात आनंद सोहळा सुरू झाला. इकडं मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच सुरू होतं. ज्या माणसानं कुटुंबाची पर्वा न करता संपूर्ण आयुष्य शेतीच्या पाण्यासाठीच वाहून घेतलं, त्या शेतकऱ्यांच्या लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी नियतीनंच हा स्वप्नपूर्ती सोहळा घडवून आणला असंच म्हणावं लागेल. त्यांच्या स्वप्नपूर्ती सोहळ्याला मंत्री महोदयांपासून ते त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते उपस्थित राहिले. अनिल भाऊंची वाजत गाजत मिरवणूक निघाली. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं टेंभूच्या पाण्यावर पिकवलेल्या ऊस, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाल्यानं त्यांची तुला केली. अनिल भाऊ यांच्यावर प्रेमाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला. पण बघता बघता अनिल भाऊंचा स्वप्नपूर्ती सोहळा संपला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवण्यासाठी आलेल्या या आधुनिक भगीरथाला नियतीनंच हाक दिली आणि काही दिवसातच आपलं कार्य संपवून शेतकऱ्यांचा हा राजा आपल्यातून कायमचा निघून गेला. मी आज जरा भावनाप्रधान झालो. मला लोकांच्याकडे बघितल्यावर वाटतं की यांचं ऋण कधी आपण करू शकणार. आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची काय प्रगती आहे ती बघायला मिळालं याबद्दल मी सुद्धा स्वतःला धन्यवाद करतो. माझ्या शरीरात रक्त आहे तोपर्यंत मी तुम्हाला आयुष्यात अंतर देणार. अनिल भाऊन पाणी दिलेलं आहे. प्रत्येक सालाला 5 वर्षाला पुढारी आला का आहे तुम्हाला पाणी आणतो. कोणी पाणी आणतो लोक भाऊ सालाला भाऊ पोत्यान दिलं पाणी आणतो.